न फुलं न चॉकलेट. व्हॅलेंटाईन वीकला या गोष्टीच्या खरेदीत खसखशीत वाढ. आधुनिक काळात प्रेमाची व्याख्याही बदलताना दिसते आहे. व्हॅलेंटाईन्स डे आला की फुलं, चॉकलेट्स यासारखी विविध तऱ्हेचे गिफ्ट सुरुवातीला दिले जात असत. मात्र आता प्रेम व्यक्त करण्याची पद्धती आधुनिक होते आहे. भारतीय बाजारपेठेत व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये कंडोमसोबतच सेक्शुअल वेलनेस प्रॉडक्टच्या विक्रीतही भरभराटीन पाहायला मिळाले आहे. या वस्तूंनी 2025च्या विक्रीचा रेकॉर्ड मोडला आहे. आता कुठलीही वस्तू ऑनलाईन ऑर्डर करण्यावर अनेकांचा भर असतो. क्विक कॉमर्स ॲपच्या ताज्या अहवालानुसार 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान लैंगिक आरोग्यविषयक उत्पादनांच्या विक्रीचे आकडे खूपच धक्कादायक आहेत. इन्स्टामार्टच्या अलीकडील अहवालानुसार 2025च्या तुलनेत यावर्षी व्हॅलेंटाईन डेला लोकांनी तिप्पट जास्त लैंगिक आरोग्य उत्पादने ऑर्डर केली. ताज्या अहवालानुसार कंडोमपासून ते इतर इंटिमसी उत्पादनांमध्ये या श्रेणीमध्ये वर्षानुवर्ष 3 पट वाढ होत आली आहे. पूर्वी लोक या सर्व गोष्टींमध्ये उघडपणे बोलत नव्हते, परंतु आता या बदलावरून असं दिसून येते की लोक या विषयांबद्दल उघडपणे विचार करत आहेत. शरीर संबंधांचा विषय पूर्वीसारखा निश्चित मानला जात नाही आहे. केवळ लैंगिक आरोग्यच नाही तर सौंदर्य आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्सच्या विक्रीतही प्रचंड वाढ झाली आहे.